परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रविवारी रात्री अमरावती मध्यवर्तीय बसस्थानकाला अचानक भेट देत तेथील व्यवस्थेची पाहणी केली आहे। पाहणी दरम्यान बसस्थानक परिसरात अस्वच्छता, घाणीचे साम्राज्य तसेच प्रवाशांसाठी मूलभूत सुविधांचा आढावा आढळून आलाय। मंत्र्यांनी बसस्थानकातील विविध विभागांची तपासणी केली असता पिण्याच्या थंड पाण्याची तसेच प्रवाशांसाठी आवश्यक सुविधांची कमतरता असल्याचे निदर्शनास आले। या प्रकरणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले। या पार्श्वभूमीवर अमरावती विभागातील नियंत्रण सचिन डफडे आणि अमरावती आगार व्यवस्थापक वैशाली भाकरे यांना निलंबित करण्याचे आदेश परिवहन मंत्र्यांनी दिल्याची माहिती मिळाली आहे। यावेळी मंत्री सरनाईक हे अमरावती येथील आयोजित शिवसेना मेळाव्यात उपस्थित राहिले होते। मेळावा संपल्यानंतर त्यांनी रात्री उशिरा बस स्थानकाला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली आहे। या कारवाईमुळे एसटी प्रशासनात खळबळ उडाली असून प्रवाशांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रशासनाने तात्काळ सुधारणा कराव्यात असे निर्देशही देण्यात आले आहे। मागे 2 रुपये घेत असताना दर 4 तासांनी हा डेपो स्वच्छ व्हायला पाहिजे, डेपोची साफसफाई व्हायला पाहिजे, डेपोचे आमचे जे ड्रायव्हर कंडक्टर आहेत त्यांना गरम पाणी आंघोळीला मिळालं पाहिजे, थंड पाणी प्यायला मिळालं पाहिजे, सर्वसामान्य प्रवाशांना थंड पाणी मिळालं पाहिजे। दर मिनिटांनी जे शौचालय आहे ती शौचालयाची सुद्धा साफसफाई करायला, परंतु तशी बरी परिस्थिती इकडे दिसत नाही। कुठल्याही ठेकेदाराकडून काम करून घेत नाही आहे, मशीन्स त्या ठेकेदाराचे तिकडेच पडलेले आहेत आणि त्यामुळे जर बेजबाबदाररीत्यानं आमचे जर अधिकारी आणि कर्मचारी वागत नसतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याशिवाय पर्याय नाही। मी 2 अधिकाऱ्यांना ताबडतोब जागेवर निलंबित केलेलं आहे। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी व बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनल अमरावतीला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। संपर्क करा संपादक नितीन पाटील मुळे। संपर्क क्रमांक 9921589663।